राधिकाला लवकरच 9 महिने पूर्ण होणार होते व तिचे बाळ तिच्यापासून दूर होणार म्हणून राधिकाला रडू येत होतं. तिने पोटावर हात ठेवला आणि ती बडबड करू लागली, बेबीत, मम्माला कितीही नाही म्हटलं तरी तुमची आठवण येईलच. तुम्ही कायम खुश राहाल. तुमचे डॅडी खूप प्रेम करतात तुमच्यावर आणि तुम्ही पण त्यांनाच रिस्पॉन्स देतात. मी एवढं बोलते पण मला कधीच रिस्पॉन्स देत नाही. ठीकच आहे. प्लीज पुढचे 2 महिने पण असंच राहा. कदाचित तुम्हाला सोडून जाताना कमी त्रास होईल. राधिका रडत रडत बोलली आणि अचानक तिच्या हाताला एकदम जास्त हालचाल जाणवली. तशी ती रडायची थांबली. तिने डोळे पुसले आणि पुन्हा हातावर लक्ष दिलं. पण आता हालचाल थांबली होती. नका इतकी जास्त ओढ लावू. तिने पुन्हा डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या केसात गेलं. दिवस असे जात होते. मध्ये मध्ये विराज येऊन राधिकाला भेटून जात होता. या 2 महिन्यात राधिका ईशानीला जास्त करून बेबीबद्दल सांगत होती, जेणेकरून तिला काही ओढ जाणवेल. पण तिला कळत नव्हतं की ईशानीला ओढ जाणवते की नाही. त्यामुळे सारखं सारखं मनात विचारांचं काहूर माजत होतं. तिला बेबीची काळजी लागून राहिली होती. या काळात ईशानीचा पण शो संपला होता. त्यामुळे मग ती जास्त घरी राहू लागली होती. विराज आणि ती मिळून मग राधिकाला कधीतरी बाहेर पण घेऊन जात होते. आज तिला 9वा महिना लागून 2 आठवडे झाले होते. पोटाचा घेर इतका मोठा होता की तिला उठता बसता त्रास होत होता. त्यात रोज सकाळी उठून तिला थोडा का होईना व्यायाम करावाच लागत होता. डॉक्टरने सांगितलं होतं म्हणून ईशानी तिला रोज चालायला पाठवत होती. नेहमीप्रमाणे आजही ती चालायला जवळच्या गार्डनमध्ये चालली होती. तिथे जाऊन थोडा आराम करून परत यायला तिला जवळजवळ 1.5 तास लागायचा. पण तरीही ती जायची. आज चालताना तिला थोडा जास्तच त्रास होऊ लागला. मग मात्र ती अर्ध्या रस्त्यातूनच परत आली तर घरासमोर एक काळ्या कलरची गाडी उभी होती. कोण असेल? ईशानीचे कोणी असेल का? आतमध्ये जाऊ की नको या संभ्रमात ती तिथेच उभी राहिली. पण उभं राहताना सुद्धा तिला त्रास होत होता. म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तर एक माणूस सोफ्यावर बसला होता आणि ईशानी पण त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली होती. तिला त्यांचं बोलणं ऐकू येत नव्हतं, पण ते दोघं भांडत असल्यासारखे वाटत होते. ती तशीच थोडा वेळ तिथेच बसली. कदाचित डिस्टर्ब करणं चांगलं नाही, असं तिला वाटलं. थोड्याच वेळात तो माणूस तावातावत बाहेर आला. गाडीमध्ये बसताना पण तो ईशानीला काहीतरी बोलत होता, जे राधिकाला स्पष्ट ऐकू येत होतं आणि ते ऐकून तिचे डोळे विस्फारले होते. गो टू हेल. ईशानी दरवाजामध्ये उभी राहून रागात बोलली आणि ती दरवाजा लावणार तेवढ्यात तिची नजर राधिकावर पडली. तिला तिथं पाहून ती जबरदस्त दचकली. तू तू इथं काय करते? तू इतक्या लवकर कशी आली? आय मीन आताच गेली होती. ईशानीने अडखळत विचारलं. मॅडम, मला त्रास होतोय म्हणून मी आले. राधिका अडखळत बोलली. असा कसा त्रास होतोय? अजून वेळ आहे तुझ्या तारखेला. जा, तुला व्यायाम करणं गरजेचं आहे. आज नाही केला तर उद्या पण अशीच करशील. अगं, या अवस्थेत डॉक्टर बोलले ना व्यायाम करायचा, नाहीतर मग नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही. आणि तुझ्यासाठी नॉर्मल डिलिव्हरी होणं खूप महत्वाचं आहे. जा, जाऊन ये, ईशानी बोलली आणि दरवाजा लावला. राधिका जी अगोदरच थकलेली होती, तिला आता रडायला येऊ लागलं. ती तशी तिथं बसून राहिली. तेवढ्यात राधिका, जा, ईशानीचा खिडकीतून आवाज आला. राधिका नाईलाजाने उठली आणि चालू लागली. पण तिचे पाय आज पुढे जातच नव्हते. तरीही ती तशीच पुढे जायचा प्रयत्न करत होती आणि अचानक तिला तिचा ड्रेस ओला झाल्यासारखा वाटला. पोटात पण कळा यायला सुरुवात झाली. ती तिथेच जमिनीवर खाली बसली. आता काय करायचं काही सुचत नव्हतं. तिने थरथरत्या हाताने फोन काढला आणि ईशानीचा नंबर डायल केला. पण रिंग होऊनही फोन रिसीव्ह होत नव्हता. तिच्या डोळ्यातलं पाणी आता गालावर वाहू लागलं. राधिकाच्या वेदना आता जास्तच वाढत चालल्या होत्या. तिने पुन्हा फोनमध्ये बघून
विराजचा नंबर डायल केला. 1 ते 2 रिंगमध्ये समोरून फोन उचलला गेला. हॅलो, विराज सर. हॉस्पिटल, प्लीज. मी गार्डन जवळ आहे. प्लीज हेल्प. तिच्या तोंडातून आता किंकाळ्या बाहेर पडू लागल्या. आजूबाजूचे लोक लगेच तिथे जमा झाले. काही बायका होत्या. त्यांनी तिला कव्हर केलं. कोणीतरी ॲम्ब्युलन्सला पण फोन केला. तिचं ओरडणं वाढतच होतं आणि आता तिथल्या बायका पण काळजीत पडल्या होत्या. आणि त्याच वेळी एक रेड स्पोर्ट कार तिथं येऊन थांबली. त्यातून विराज पळतच बाहेर पडला. गर्दी जमलेली त्या ठिकाणी तो लोकांना ढकलत आला तर राधिका खाली जमिनीवर पडून ओरडत होती. राधिका, डोंट वरी, मी आलो आहे. विराज पॅनिक होऊन बोलला आणि त्याच वेळी त्याने तिला तशाच अवस्थेत हातावर उचललं. गर्दीतून वाट काढत तो तिला गाडीत घेऊन गेला. हा रॉकस्टार होता का? गर्दीतले लोक आपापसात चर्चा करत होते. पण त्याचं लक्ष नव्हतं. तो तिला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. रस्त्यात त्याने ईशानीला पण फोन करून सांगितलं. पूर्ण प्रवासात तो राधिकाला मिठीत घेऊन धीर देत होता. पण तिचं ते वेदनादायक ओरडणं त्याचाच धीर कसवत होतं. शेवटी हॉस्पिटल आल्यावर तिला आतमध्ये नेलं गेलं. पण तो तरीही अस्वस्थ होता. ओटीच्या बाहेर सतत झऱ्या घालत होता. तिचं ओरडणं आणि किंचाळणं अजूनही त्याच्या कानावर पडत होतं. आणि मग त्याला काय करू आणि काय नको असं होत होतं. विराजला त्याचं स्वतःचं शरीर थरथर करत असल्यासारखं जाणवत होतं. तो वैतागून तिथंच बाकड्यावर बसला. तेवढ्यात ईशानी तिथं आली. विराज, काय झालं? बाळ झालं का? ईशानीने त्याच्या जवळ बसत विचारलं. ईशानी, तिला खूप त्रास होतोय. डॉक्टरला विचार, कधी ती मोकळी होईल. विराज काळजीने ईशानीला बोलला. विराज, प्रत्येक स्त्रीला हे सगळं सहन तर करावंच लागतं. त्यात काय विशेष नाही. तू जास्तच इमोशनल होतोय. दोन्ही बाळ व्यवस्थित होतील. डोंट वरी. ईशानी त्याला धीर देत बोलली. ईशानी, मला राधिकाची काळजी वाटते. तिला किती त्रास होतोय. डॉक्टर काहीच का करत नाहीत. विराज वैतागून डोकं पकडत बोलला. आणि ईशानी क्षणभर चकित झाली. ती काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. मिस ईशानी. त्यांनी डायरेक्ट ईशानीला हाक मारली. कारण आजपर्यंत राधिका विषयीचं सगळं बोलणं त्यांचं ईशानी सोबत झालेलं होतं. येस डॉक्टर. ईशानी उठून बोलली. विराज पण काळजीत लगेच उठून उभा राहिला. डॉक्टर, प्लीज डू समथिंग. तिला खूप जास्त त्रास होतोय. विराज लगेच डॉक्टरला बोलला. येस सर, आम्ही आमचे प्रयत्न करतोय. पण आम्हाला तुमच्याकडून काही पेपर साईन करायचे आहेत. त्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. डॉक्टर बोलले. आणि त्यांचं बोलणं ऐकून हे दोघे गोंधळले. तेवढ्यात नर्स पळत काही पेपर्स घेऊन आली. हे पेपर्स आहेत. आता यांच्या घरातलं कोणी नाही. सो तुम्हीच ठरवा तुम्हाला काय हवंय. डॉक्टर बोलले. काय हवंय म्हणजे? विराजने विचारलं. सॉरी, पण सध्या त्या क्रिटिकल स्टेजवर आहेत. जिथं एकतर मुलं वाचतील, नाही तर ती मुलगी वाचेल. या पेपरवर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आणि हो, ते सरोगसीवाले पेपर्स पण रेडी ठेवा. म्हणजे यांच्या घरातले काही बोलू शकणार नाहीत. डॉक्टर बोलले. आणि विराजला त्याच्या पायाखालची जमीन निसटल्यासारखी वाटली. ओके डॉक्टर, आम्ही साईन करतो. ईशानी बोलली. ओके, मग आम्ही आतमध्ये जातो. डॉक्टर बोलला आणि जाऊ लागला. तेवढ्यात डॉक्टर विराजने मागून हाक मारली. डॉक्टर आणि नर्स जागीच थांबले. ईशानी जी पेपर्स बघत होती ती पण थोडं गोंधळून विराजकडे बघू लागली. डॉक्टर, सेव्ह दॅट गर्ल. शी शुड बी आवर प्रायोरिटी. प्लीज सेव्ह हर. मी साईन करतो या पेपरवर. विराज बोलला आणि त्याने ईशानीच्या हातातून पेपर हिसकावून घेतले. ईशानीसहित डॉक्टर थोडं शॉकमध्ये विराजकडे बघत होते. ईशानी लगेच पुढे झाली. विराज, काय करतोय? अरे तू, ते बेबी तुझे आहेत. तुला त्यांना वाचवायला हवं. ईशानी पॅनिक होत बोलली. ईशानी, सध्या मला राधिका जास्त इम्पॉर्टंट वाटते. विराज ओटीकडे भरलेल्या डोळ्यांनी बघत बोलला.
आणि ईशानीचा चेहरा पडला. विराजने त्या पेपरवर राधिकाला वाचवावे या ऑप्शनवर टिक करून साईन केली. डॉक्टर प्लीज सेव्ह दॅट गर्ल प्लीज. विराज कळवळून बोलला. तेवढ्यात आणखी एक नर्स धावत बाहेर आली. डॉक्टर, त्या बाई कोण ईशानीला भेटायला बोलवत आहेत. नाही बोललं तरी हट्ट करत आहेत. ती नर्स घाईघाईत बोलली. विराज डॉक्टरने ईशानीकडे पाहिलं. मी जाऊन येते, ईशानी बोलली. विराजला पण जायची इच्छा होती, पण त्याला तिची अवस्था इथे सुद्धा पाहिली जात नव्हती, म्हणून तो गप्प बसला. ईशानी डॉक्टर सोबत आतमध्ये गेली. आतमध्ये राधिकाला स्ट्रेचरवर झोपवलं होतं. तिचे हात आणि पाय बांधले होते. ती खूप इव्हाळत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू खाली येऊन तिचे केस त्याने भिजले होते. त्या स्थितीत तिने ईशानीकडे पाहिलं. मॅडम प्लीज माझ्या मुलांना वाचवा, ती बोलली आणि ईशानी शॉक झाली. ही मरणाच्या दारात आहे आणि दुसऱ्याला वाचवण्यासाठी विनवणी करत आहे. ईशानी तिचं बोलणं ऐकून सुन्न झालेली. मॅडम, मी जर नसले तर प्लीज ते पैसे माझ्या वकिलांना द्या. माझे बाबा अजून जेलमध्ये आहेत, त्यांना सोडवा प्लीज. माझी डायरी ती घरात आहे ड्रॉवरमध्ये, त्यात सगळे डिटेल मिळतील प्लीज. माझे बेबीना. राधिका खूप जास्त प्रयत्न करत होती एक एक शब्द बोलायला. ईशानीचे डोळे नकळत पाणावले. तिने पटकन राधिकाचा हात हातात घेतला. डोंट वरी, सगळं ठीक होईल, ईशानी बोलली आणि लगेच ओटी मधून बाहेर पडली. यावेळी तिच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू तिचा पूर्ण चेहरा भिजवत होते. इकडे विराज मात्र अजूनही अस्वस्थ होता. तो डोक्याला हात लावून ईशानीची वाट बघत होता, पण ईशानी त्याच्याजवळ न येता दुसरीकडेच पळत गेलेली त्याला दिसली. त्याने ईशानीला पळताना पाहिलं आणि जास्तच अस्वस्थ झाला. राधिकाला काही झालं तर नाही. तो पळत ओटीकडे गेला आणि दरवाजावर जोरजोरात ठोठावू लागला. डॉक्टर, ओपन द डोअर, तो ओरडत होता. तेव्हा बाकीच्या नर्स लगेच त्याच्याजवळ आल्या. सर, सर हे हॉस्पिटल आहे, प्लीज. एक नर्स त्याला बोलली, पण तो मात्र ऐकत नव्हता. थोड्याच वेळात ओटीचा दरवाजा उघडला गेला. समोर एक नर्स थोडं वैतागून उभी होती. सर, आतमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट सुरू आहे, तुम्ही, ती बोलतच होती आणि याने मात्र तिला ढकलून दिलं आणि स्वतः आतमध्ये गेला. तो जाऊन डायरेक्ट राधिका झोपली होती त्या बेड जवळ गेला. तिची अवस्था पाहून न कळत त्याचे डोळे पाणावले. ती पूर्ण थकलेली होती आणि आता तिचे डोळे पण मिटलेले होते. तिच्या चेहऱ्यावरती थकलेले आणि वेदनादायक भाव पाहून त्याला कसे तरी झाले. डॉक्टर, व्हॉट हॅपन्ड? तिचे डोळे का बंद आहेत? विराजने काळजीने विचारलं. सर, त्या ओरडून ओरडून पूर्ण थकल्या आहेत, सो आता आम्हाला व्हॅक्यूम एक्सट्रॅक्शन पद्धत वापरावी लागेल. तुम्ही प्लीज बाहेर राहा, आम्हाला आमचं काम करू द्या. डॉक्टर त्याला पाहून आणखी काहीतरी बोलत होता, पण त्याने लक्ष दिलं नाही. त्याने तिचा हात पकडला. राधिका, त्याने हाक मारली. तसं तिने अर्धवट डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तेवढेच डोळे उघडायला पण तिला त्रास होताना त्याला जाणवत होता. राधिका, बी स्ट्रॉंग, काही होणार नाही. ओके, तू आणि बेबी सगळे ठीक व्हाल. विश्वास ठेव, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. ओके, तो तिच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत बोलला. तिने डोळ्यांची हलकीच उघडझाप केली. ट्रस्ट मी, तो तिच्या हातावर ओठ टेकवत बोलला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. सर, इट्स टाइम, प्लीज बाहेर राहा. डॉक्टर आणि नर्स दोघे पण एकाच वेळी बोलले. मग मात्र विराज बाहेर पडला, पण त्याच्या नजरेसमोरून तिचा तो निरागस आणि वेदनांनी भरलेला चेहरा मात्र जात नव्हता. त्याने मनातच देवाला हात जोडले आणि डोळे बंद केले आणि पुढच्या 5 मिनिटात त्याच्या कानावर बाळाच्या रडण्याचा मोठा आवाज आला. त्याने पटकन डोळे उघडले आणि समोर पाहिलं, पण ओटीचा दरवाजा बंद होता. त्याचे हार्टबीट्स जबरदस्त फास्ट झालेले आणि आतमध्ये काय झालं असेल या कल्पनेने तो घामाघूम झालेला. तेवढ्यात ईशानी पळत तिथं आली. तिचा चेहरा पण
रडल्यासारखा वाटत होता. तो लगेच ईशानीकडे धावला. ईशानी, प्लीज आतमध्ये जाऊन बघ ना, काय झालं? ती ठीक आहे का? बाळाचा आवाज आला. पण एकाच बाळाचा आला. प्लीज जा ना आतमध्ये. विराज तिला जवळ ओटीकडे ढकलत बोलत होता. विराज, रिलॅक्स. सगळं ठीक झालं असेल. ते येतील बाहेर. ईशाने त्याचा हात पकडून त्याला धीर देत बोलली. आजपर्यंत तिने विराजला एवढं पॅनिक कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे तिला थोडं आश्चर्य वाटत होतं. ईशानी, बाळ जन्माला येताना इतक्या वेदना होतात का? विराजने भावुक होत विचारलं. कदाचित हो, ती बोलली. कारण तिला अजूनही याबद्दल माहिती नव्हतं. तेवढ्यात ओठीचा दरवाजा उघडला आणि दोन नर्स बाहेर पडल्या. दोघांनी लगेच तिकडे पाहिलं तर त्या दोघींच्या हातात दोन बेबी दिसत होते. सर, मॅडम, दोन्ही मुलगे आहेत. यांना तुम्ही दुसऱ्या सेक्शनला घेऊन जावा. तिथं यांचं वेट आणि बाकीचं डोस वगैरे दिलं जाईल. त्यातली एक नर्स बाळ समोर पकडत बोलली. विराजने तिच्या हातातल्या बाळाकडे पाहिलं. कपड्यात पूर्ण गुंडाळलेले बाळ एकदम लाल भडक होतं. त्याला पाहून तो एकदम स्तब्ध झाला. जर दोन्ही बाळ जिवंत आहेत तर मग राधिका. विराजने त्याच्या शरीराची थरथर वाढली. सिस्टर, राधिका, त्याने धडधडत्या मनाने विचारलं. त्या ठीक आहेत, पण खूप जास्त अशक्त आहेत. त्यांना शुद्धीवर यायला वेळ लागेल. नर्स थोडं हसत बोलली आणि विराजच्या डोळ्यातून आता पाणी व्हायला लागलं. विराज, काय झालं? ईशानीने गोंधळून त्याला विचारलं. ती त्याला पहिल्यांदा रडताना बघत होती. आय डोंट नो. तो डोळे पुसत बोलला. बरं, या दोघांना घ्या. ती नर्स पुन्हा बोलली. सॉरी, पण आम्हाला यांना घ्यायचा अनुभव नाही आणि हे खूप छोटे वाटत आहे. ईशानी कपड्यात गुंडाळलेल्या बाळाला बघून भीतीने बोलली. मी घेऊ. विराजने त्याचे हात रुमालाने पुसले आणि पुढे केले. बाळाच्या मानेखाली हात पकडा. मान सोडू नका. ती नर्स त्याच्या हातात एक बाळाला देत बोलली. विराजने ते बाळ घेतलं आणि लगेच छातीशी लावलं. आज जगातली सगळ्यात अनमोल भावना त्याच्या शरीरातून अक्षरश विजेसारखी धावली असं त्याला जाणवलं होतं. तो एकटक त्या बाळाकडे बघत होता. ते बाळ एकदम शांतपणे झोपलं होतं. त्याची नाजूक स्किन आणि त्याचे छोटे छोटे अवयव बघून विराजला जबरदस्त आनंद झाला. त्याने दुसऱ्या नर्सच्या हातातील बाळाकडे पाहिलं. ते बाळ डोळे बंद करून उगीच आळोखे पिळोखे देत होतं. त्याला ते बाळ थोडं आगाऊ वाटलं. त्याला त्या बाळाला पण घ्यायचं होतं, पण एकच त्याच्याने सांभाळलं जात नव्हतं. सॉरी बेबी, डॅडी तुला नंतर घेतील. तो हसत त्या बाळाला बोलला. तसं त्या बाळाचं तोंड वाकडं झाल्यासारखं त्याला वाटलं. तो गालातच हसला. ईशानी मात्र गोंधळून एकदा बाळाकडे आणि एकदा विराजकडे बघत होती. तिला ते सगळं स्वप्नात घडत असल्यासारखं वाटत होतं. नर्स प्लीज, तुम्ही आमच्या सोबत चला. विराज त्या दुसऱ्या नर्सला बोलला. मग ती त्या बाळाला घेऊन त्यांच्या सोबत गेली. राधिकाला हळूहळू जाग येत होती. पूर्ण शरीरभर अशक्तपणा आणि वेदना जाणवत होती. तरीही तिने डोळे उघडलेस. तिने हलकेच मान फिरवून इकडे तिकडे पाहिलं. रूम मध्ये कोणीच नव्हतं. तिच्या काळजात धडकी भरली. बाळ घेऊन गेले का? मला नाहीत का दाखवणार? या विचारानेच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिने पोट पकडलं आणि कशीबशी उठून बसली. हाताला सलाईन होती, ती तिने काढली. तसं रक्ताची एक चिळकांडी उडाली. पण तरीही ती उठली आणि पुढे जाऊन थपकन जमिनीवर पडली. तिच्या तोंडातून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडली. तसं दोन नर्स लगेच धावत आल्या. ओ मॅडम, खाली उतरायची काय गरज होती का? अहो, आता स्मरणाच्या दारातून आलात. खूप नाजूक शरीर झालंय. थोडक्यात वाचला आहात. ती नर्स तिला उठवून बेडवर झोपवत बोलली. सिस्टर, बाळ दाखवा प्लीज. ती दरवाजामधून बाहेर नजर टाकत बोलली. हो हो, त्यांना इंजेक्शन द्यायला नेलं आहे. आणतील त्यांना इकडे. नर्स तिच्या हातात पुन्हा सलाईन लावत बोलली. तसं राधिकाचं मन थोडं शांत झालं. पण बेबींना बघायची ओढ मात्र वाढली. अहो, सलाईन का काढली? रक्त बघा केवढं गेलं. नर्स कापसाच्या बोळ्याने रक्त पुसून काढ टाकत बोलली. पण
राधिका मात्र दरवाजाकडे नजर लावून बसली होती. बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. थोडी काळजी घ्या, असं लगेच उठून पडू नका, ती नर्स बाहेर राहत बोलली. पण राधिकाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. कधी एकदा दोघांना मिठीत घेते असं तिला झालं होतं. थोड्याच वेळात तिला एक नर्स हातात बाळाला घेऊन येताना दिसली आणि राधिकाचे हार्ट बीट स्किप झाले. पळत जाऊन त्या बाळाला मिठीत घ्यायची इच्छा तिला झाली, पण ती तशीच बेडवर पडून राहिली. ती नर्स जवळ येताच तिने तिच्याकडे हात केला. हो हो, तुमच्या जवळच ठेवते आहे, नर्स हसत बोलली. आणि तिने त्या बाळाला राधिकाच्या जवळ झोपवलं. त्या बाळाला बघून राधिकाचे डोळे पुन्हा ओले झाले. दुसरं बाळ कुठे आहे? तिने एका हाताने त्या बाळाला हलकेच टच करत विचारलं. त्याला सर घेऊन येत आहेत, नर्स बोलली आणि त्याच वेळी विराज बाळाला घेऊन तिथं आला. हे राधिका, हाव आर यू? विराजने तिच्या समोर चेअरवर बसत हसत विचारलं. राधिकाने हसून त्याला उत्तर दिलं आणि हातानेच दुसऱ्या बाळाला जवळ आणण्याचा इशारा केला. विराजने त्याच्या हातातलं बाळ तिच्या दुसऱ्या बाजूला ठेवलं. राधिकाने त्याला पण हात लावून किस केलं. विराज काही बोलणार तेवढ्यात, सर बाहेर राहता का? त्यांना आता दूध पाजावं लागेल, नर्स त्याला बोलली. त्याने एकदा दोन्ही बेबीकडे पाहिलं आणि मग राधिकाकडे एक कटाक्ष टाकून तो बाहेर आला. बाहेर येताच त्याला समोरून ईशानी आणि मॉम येताना दिसले. विराज जबरदस्त खुश झालेला. त्याने पळत जाऊनच मॉमला हक केलं. हे मॉम, आय एम सो हॅपी, थँक यू सो मच. माझे लिटल एलिफंट खूप क्यूट आहेत. तू पाहिलं तर तू पण प्रेमात पडशील. आणि तुला माहिती आहे, मी त्यांना काही बोललो की ते आता पण रिस्पॉन्स करतात. ईशानी, तू सांग ना, मगाशी मी त्याला बोललो ना की तू क्यूट आहे, तर त्याने ओठांचा पाऊट करून दाखवला होता. विराज एकदम एक्साइट होऊन बोलत होता आणि मॉम त्याच्याकडे आश्चर्याने हसत बघत होत्या. मला बेबी नको म्हणणारा हाच होता का? हा प्रश्न आता त्यांना पडला होता. बरं विराज, शांत हो, मी जाऊन बघते, मॉम त्याला शांत करत बोलली. वेट मॉम, राधिका त्यांना दूध फीड करते, तू तोपर्यंत इथेच बस. दूध पिऊन झालं की ती थोडं एनर्जेटिक होतील, मग खेळायला आणखी मज्जा येईल, विराज हसत बोलला. आणि मॉमने कपाळाला हात लावून घेतला. व्हॉट मॉम, तू असं का करते? विराजने गोंधळून विचारलं. दूध पिलं की ते दोघे झोपतील, मॉम हसत बोलली. नो मॉम, ते खूप जास्त झोपले आहेत, आता त्यांना झोप नाही येणार, विराज बोलला. आणि मॉमने ईशानीकडे पाहिलं. ईशानी थोडं वैतागलेली वाटत होती. ईशानी, काय झालं? मॉमने विचारलं. आंटी, बेबी आल्यापासून हा वेड्यासारखं वागतोय. बेबी होऊन तास झाला आणि तेव्हापासून तो त्यांना घेऊन पूर्ण हॉस्पिटल फिरतोय. ती नर्स पण वैतागली होती. थोडं सांगा त्याला, ईशानी तक्रार करत बोलली. आणि मॉमने भुवया वर करून विराजकडे पाहिलं. मी त्यांना हॉस्पिटल दाखवत होतो, आत्ताच आलेत सो त्यांनी सगळं बघायला हवं ना, विराज खांदे उडवत बोलला. आणि मॉमने पुन्हा कपाळाला हात लावला. यू नो मॉम, ती नर्स बोलत होती, की ते दोघं पण माझ्यासारखे दिसत आहेत. विराज आनंदाने बोलला. हे खूप चांगलं झालं. मॉम ईशानीकडे बघत बोलली. येस, पण मला एक मुलगी हवी होती, अगदी राधिकासारखी. विराज राधिकाच्या रूमकडे बघत बोलला. आणि ईशानी सहित मॉमने त्याच्याकडे चमकून पाहिलं. व्हॉट? तुम्ही दोघी माझ्याकडे असं का बघत आहात? मला मुली आवडतात म्हणून बोललो, विराज बोलला. मग मात्र त्या दोघींनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. पण राधिका सारखी मुलगी हवी होती, हे वाक्य ईशानीला मात्र खटकलं. तिने ते बोलून दाखवलं नसलं, तरी पण मनात एक प्रकारची हुरहुर दाटून आली. मॉम मात्र शांतपणे राधिकाच्या रूमकडे बघत होत्या. त्यांना कधी एकदा बेबी पाहतोय असं वाटत होतं. तेवढ्यात राधिकाच्या रूम मधून नर्स बाहेर पडली. हे सिस्टर, दोघांचं दूध पिऊन झालं का? विराजने तिला विचारलं. हो झालंय, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, पण जास्त त्रास नका देऊ सध्या. आई आणि मुलं दोघांसाठी आराम गरजेचा आहे, नर्स बोलली.
दोघं नाही, तिघे. विराज बोलला. हो सर, तिघे. नर्स हसत बोलली आणि अचानक तिने तिच्या हातातली बुक विराजच्या पुढे केली. सर, ते तुमचा ऑटोग्राफ मिळेल का? माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी तुमच्या फॅन आहेत. नर्सने विराज समोर पेन पकडत विचारलं. येस, ऑफकोर्स. तुम्हाला तर नक्कीच मिळेल. विराज हसत बोलला आणि त्याने तिला सही दिली. सर, इथं कोणाला सांगू नका मी ऑटोग्राफ मागितली. रूल्सच्या विरुद्ध आहे. ती नर्स हळूच बोलली. डोंट वरी, नाही सांगणार. विराज बोलला. ती नर्स हसत निघून गेली. मॉम, लेट्स गो. विराज बोलला. ते तिघे पण आतमध्ये गेले तर राधिका दोघांना कुशीत घेऊन झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. पण या तिघांची चाहूल लागताच तिने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावर थोडी चिंतेची लकीर उमटल्यासारखी विराजला जाणवलं. हॅलो मॅडम. राधिका उठून बसण्याचा प्रयत्न करत बोलली. इट्स ओके, तू झोपून राहा. मॉम तिला बोलल्या आणि त्यांनी दोन्ही बेबींकडे पाहिलं. आपोआप त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य तळरलं. खरंच, दोघं पण खूप क्यूट आहेत. मॉम प्रेमाने बोलली. येस मॉम, माझे बेबी माझ्यासारखेच क्यूट असणार. विराज हसत बोलला. तसं मॉम हसू लागल्या. राधिका आणि ईशानी मात्र जबरदस्ती असल्यासारखं दाखवत होत्या. ओके विराज, तू जा बाहेर. हे उठले की तुला बोलवू. मॉम बोलली. ओके. विराज बोलला आणि तिथून बाहेर राहू लागला. जाता जाता त्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि ते राधिकाला तिच्याकडे पाहिल्यासारखे जाणवलं. पण आपला भास असेल असा तिने विचार केला. राधिका, थँक यू सो मच. तू दोन दोन बेबी दिलेत त्यासाठी. आणि हो, आपलं फक्त एकाच बाळाचं ठरलं होतं. पण आता दोन झालेत तर आम्ही रक्कम नक्कीच वाढवून देऊ. मॉम बेबींकडे बघत बोलल्या आणि राधिकाला कोणीतरी जोरात चपराक बसल्यासारखे वाटलं. तिचा घसा कोरडा पडला. खूप काही बोलावंसं वाटत होतं, पण ते घशातच अडकल्यासारखं वाटलं. डोळे तर काठोकाठ भरले होते, पण तरीही तिने ते कसेबसे अडवले. आम्ही डॉक्टर सोबत बोलून घेतो. इथून डिस्चार्ज मिळताच आम्ही बेबींना घेऊन जाऊ आणि तो काही दिवस ईशानीच्या घरी राहा. तिथे तुझी योग्य ती देखभाल केली जाईल. शिवाय तुझं शरीर पूर्वपदावर यायला पण कमीत कमी 3 महिने लागतील. तर तेवढे दिवस तू ईशानी बरोबर राहा. मॉम बोलल्या. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्या काळजाला वार करून जात होता. पण तिचा नाईलाज होता. ती काहीच बोलली नाही, फक्त मान हलवली. ईशानी, चल आपण डॉक्टर सोबत बोलू. मॉम बोलल्या आणि बाहेर पडल्या. त्या बाहेर जाताच राधिकाने डोळे बंद केले आणि तोंडावर हात ठेवला. तिचा हुंदका थांबता थांबत नव्हता. डोळ्यातून आज जणू पूर्ण समुद्रच वाहत होता. ती तोंड दाबून बेबीकडे बघत रडत होती. इकडे मॉम आणि ईशानी बाहेर आल्या. आंटी, आता शो पण संपला आहे आणि त्याचा रिझल्ट पण पुढच्या आठवड्यात आहे. तर आमचं लग्न झालं तर बरं होईल. म्हणजे मी कायमची राहायला येईन, ईशानी बोलली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, विराज आणि ईशानीचे लग्न होईल का? की राधिकाकडे विराज ओढला जाईल? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.